नमस्कार मंडळी, जगात बाहेर रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आता मी ब्रोकली शिजायला घातली आहे. शिजूस्तोवर आपण शेंगदाण्याचं कूट करून घेणार आहे. तर शेंगदाणे बारीक दळून घेतलेले आहे. ते दळल्यानंतर एका भांड्यात काढायचे आहे. त्या भांड्यामध्ये मिरची व लसूणही दळून घ्यायचं आहे. तर बारीक वाटणसर झालेलं आहे. तर आपली ब्रोकली व्यवस्थित शिजलेली आहे. आता आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहे. तर कच्ची मच्छी शिजवून घ्यायची आहे, जास्त शिजवून घ्यायची नाही आहे. ते एका बाउलमध्ये काढलेली आहे. तर व्यवस्थित सगळं पाणी निथळून घ्यायचं आहे. तर कढई तापायला लावली. कढईमध्ये तेल घालायचं आहे. तेलही छान प्रकारे तापवायचं आहे. तेल तापल्यानंतर जिरे घालायचे आहे. मिरची व लसूण दळलेलं ते टाकायचं आहे. व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्याच्यात कच्चापणा राहिला नाही पाहिजे. तर चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतरही परतून घ्यायचं आहे. नंतर शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. शेंगदाण्याचं कूट व व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. नंतर ब्रोकली नॉर्मल शिजलेली त्याच्यात घालायची आहे व व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं व्यवस्थित परतवायचं आहे. परतवल्यानंतर आपण ते शिजण्यासाठी ठेवल्यासाठी तिथलं अख्खं पाणी बाहेर सोडणार आहे. तर ते पाणी आपण अख्खं सुकून घेणार आहे. तर व्यवस्थित 2-3 वेळा परतून घ्यायची आहे. तर तयार झाली आहे आपली ब्रोकलीची भाजी. अशाच नवीन रेसिपीसाठी जगात बाहेर रेसिपीला सबस्क्राईब करा.